स्टुडंट्स, आपण आज पुढचा टॉपिक बघणार आहे. टॉपिक नंबर 1.6 रेडियस ऑफ गायरेशन. आता सर्कलची वर्तुळाची त्रिज्याला रेडियस म्हणतात तुम्ही. तर गायरेशनचा मिनिंग काय आहे? गायरेशनचा मिनिंग आहे ॲक्झियल ऑर ऑर्बिटल फिरणे. ॲक्झियल म्हणजे बॉडीमधून एखादा ॲक्सिस पास केला आणि त्या ॲक्सिसच्या अराउंड ती बॉडी फिरत असेल तर तिला ॲक्झियल फिरणे म्हणतात. रोटेशनल मोशन म्हणजेच ॲक्झियल फिरणे असं म्हणतात. आणि ऑर्बिट म्हणजे सर्कम्फरन्सवरती फिरणे. तर गायरेशनचं मिनिंग आहे फिरणे. दोन प्रकार आहेत, ॲक्झियल फिरणे और ऑर्बिटल फिरणे. बरं, डेफिनेशन काय आहे? तर रेडियस ऑफ गायरेशनची डेफिनेशन थोडी मोठी आहे पण सोपी आहे. परंतु ती समजण्या अगोदर आपल्याला सेंटर ऑफ मास एखाद्या बॉडीच्या माहिती असणे गरजेचे आहे. सेंटर ऑफ मास म्हणजे काय? सेंटर ऑफ मास ऑफ ए बॉडी, कोणत्या पण बॉडीच्या, स्टोन असो, कॉईन असो, बॉल असो, कोणता पण एखादा मेटलचा स्फिअर असो, तर त्याच्या सेंटर ऑफ मास म्हणजे काय? त्या मासचं असं सेंटर, असा पॉईंट की त्या पॉईंटला जणू काही पूर्ण मास एकवटलेलं आहे, छोटंसं झालेलं आहे. त्या पॉईंट एवढं ते मास छोटं झालेलं आहे. तर अशा पॉईंटला म्हणायचं सेंटर ऑफ मास. असं शक्य नाही कोणत्या पण स्टोनला एका पॉईंट मासमध्ये कन्व्हर्ट करणं, छोटं बनवणं शक्य नाही. म्हणजे त्याला आजूबाजूने फोर्सेस लावून प्रेस करून त्या पॉईंट बनवणं शक्य नाही. पण हा एक कन्सेप्ट आहे की प्रत्येक बॉडीचा सेंटर ऑफ मास एक रिप्रेझेंटेटिव्ह असतो. म्हणजे जो सेंटर ऑफ मास जे पण मोशन फॉलो करेल, बॉडी जी मोशन फॉलो करेल ती मोशन तो सेंटर ऑफ मास फॉलो करतो. म्हणजे तो रिप्रेझेंटेटिव्ह असतो आणि कन्सिडर वगैरे फॉर्म्युले बनवायला इझी पडतं. मग सेंटर ऑफ मास काय असतो? सेंटर ऑफ मास ऑफ ए बॉडी इज द पॉईंट ॲट विच द होल मास ऑफ ए बॉडी कॅन बी सपोज्ड टू बी कॉन्सन्ट्रेटेड. सपोज्ड टू बी म्हणजे जणू काही एकवटलेलं आहे मास पूर्ण त्या पॉईंटमध्ये. असा पॉईंट प्रत्येक बॉडीला असतो. ती बॉडी कोणत्याही आकाराची, शेप, साईजची असो, मग त्याला म्हणायचं सेंटर ऑफ मास पॉईंट. बरं, आता आपल्याला रेडियस ऑफ गायरेशन ऑफ ए बॉडी अबाउट ए गिव्हन ॲक्सिस ऑफ रोटेशन इज डिफाइन्ड ॲज द डिस्टन्स बिटवीन द ॲक्सिस ऑफ रोटेशन अँड द पॉईंट ॲट विच द होल. आता हा पॉईंट इथून एवढी जी डेफिनेशन आहे ती सेंटर ऑफ मासची डेफिनेशन आहे. म्हणजे रेडियस ऑफ गायरेशन हे असं अंतर आहे बॉडीच्या ॲक्सिस ऑफ रोटेशनपासून तर सेंटर ऑफ मासपर्यंतच्या अंतराला आपण रेडियस ऑफ गायरेशन म्हणणार. म्हणून रेडियस ऑफ गायरेशनची डेफिनेशन काय आहे बघा. द रेडियस ऑफ गायरेशन ऑफ ए बॉडी अबाउट अ गिव्हन ॲक्सिस ऑफ रोटेशन इज द डिस्टन्स बिटवीन द ॲक्सिस ऑफ रोटेशन अँड द पॉईंट. त्या ॲक्सिस ऑफ रोटेशनपासून त्या पॉईंटपर्यंत. कोणता पॉईंट? ॲट विच, की ज्या ठिकाणी, ज्या पॉईंटला द होल मास, पूर्ण मास ऑफ द बॉडी इज सपोज्ड टू बी, त्या बॉडीचं मास जणू काही सपोज्ड टू बी कॉन्सन्ट्रेटेड म्हणजे एकत्र आलेलं आहे. सो ॲज टू पजेस द सेम मोमेंट ऑफ इनर्शिया ॲज दॅट ऑफ द बॉडी. सो ॲज टू म्हणजे जेणेकरून त्या पॉईंटला जो मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करणार तो आणि पूर्ण बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया सेम असेल. म्हणजे त्या बॉडीचा तो रिप्रेझेंटेशन करतो. तर सो ॲज टू पजेस द सेम मोमेंट ऑफ इनर्शिया, पण कोणाला? त्या पॉईंटला जो मोमेंट ऑफ इनर्शिया असेल ॲज दॅट ऑफ द बॉडी म्हणजे बॉडी एवढाच असेल. मग आता बघा, मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड करायचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. तर मोमेंट ऑफ इनर्शिया इज डिनोटेड बाय लेटर आय इज इक्वल टू एम. आणि इथं रेडियस अंतराचा स्क्वेअर घेतो आपण, डिस्टन्स स्क्वेअर. पण इथं आता रेडियस ऑफ गायरेशनसाठी एक लेटर यूज करतात, कॅपिटल के. कॅपिटल के इज द लेटर यूज्ड टू डिनोट द रेडियस ऑफ गायरेशन. तर आय म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द बॉडी, एम फॉर मास ऑफ द बॉडी, के फॉर रेडियस ऑफ गायरेशन. म्हणून फक्त इथं आरच्या जागेवर, रेडियसच्या जागेवर स्पेशल ही रेडियस आहे, वेगळी रेडियस आहे, म्हणून हिला केने डिनोट करायचे. तर एम के स्क्वेअर. मग के स्क्वेअर हा यम इकडे डिव्हाइड करायचा, आय अपॉन यम इज इक्वल टू के स्क्वेअर. तर फक्त केची व्हॅल्यू फाइंड करायची. तर अंडर रूट ऑफ आय अपॉन एम.
आता के हे डिस्टन्स आहे ॲक्सिस ऑफ रोटेशनपासून तर सेंटर ऑफ मासपर्यंतचं, म्हणून त्याचे एस आय युनिट हे मीटर असेल, सी जी एस युनिट हे सेंटीमीटर असेल आणि त्याला फक्त लेंथचे डायमेन्शन असतील, मास आणि टाईम 0 असेल. आता फिजिकल सिग्निफिकन्स ऑफ रेडियस ऑफ गायरेशन. फिजिकल सिग्निफिकन्स म्हणजे भौतिक महत्त्व. रेडियस ऑफ गायरेशन का शिकायची, तिचं काय महत्त्व आहे शिकण्यासाठी, आपल्याला समजण्यासाठी. तर रेडियस ऑफ गायरेशन इज मेजर ऑफ डिस्ट्रीब्युशन ऑफ मास. मेजर ऑफ ए डिस्ट्रीब्युशन ऑफ मास म्हणजे तो एक मोजमाप, मेजर म्हणजे एक माप आहे ते. रेडियस ऑफ गायरेशन इज अ मेजर, एक माप आहे. रेडियस ऑफ गायरेशन हे मोजायचं एक साधन आहे. कशाचं, तर ऑफ डिस्ट्रीब्युशन ऑफ मास. डिस्ट्रीब्युशन म्हणजे पसरलेले असणे, विभागलेले असणे. कोणाभोवती, अबाउट द गिव्हन ॲक्सिस ऑफ रोटेशन, म्हणजे ॲक्सिस ऑफ रोटेशनपासून एखादा मास किती दूर पसरलेला आहे. तर या रेडियस ऑफ गायरेशन माहिती पडली एखाद्या बॉडीची, तर ती बॉडी किती पसरट आहे ते माहिती पडतं. समजलं या पॉईंटचं मिनिंग. रेडियस ऑफ गायरेशन इज मेजर ऑफ डिस्ट्रीब्युशन ऑफ ए मास अबाउट द गिव्हन ॲक्सिस ऑफ रोटेशन, म्हणजे ॲक्सिसपासून ती बॉडी किती दूरपर्यंत तिचं मास पसरलेलं आहे हे कळतं आपल्याला रेडियस ऑफ गायरेशन माहीत झाली तर. मग आता बघा, एक एक्झाम्पल देतो मी. एक बॉडी आहे किंवा एक कुल्फी आहे, ही अशी पसरलेली आहे, मटका कुल्फी, आणि हिला आपण फिरवलं आणि तिचा मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड केला, किंवा तिचे पार्टिकल्स ॲक्सिस ऑफ रोटेशनपासून बघितले तर ते दूर आहेत. पण अशी पण एक कुल्फी येते, सूचीपर्णी वृक्षासारखी बघा, अशी येते. आता ह्या दोघांमध्ये काय फरक आहे, या ॲक्सिसपासून हे पार्टिकल्स जे आहेत ते जवळ आहेत, हे अंतर जवळ आहे, आणि इथं हे अंतर, ही बॉडी पसरट आहे, ही कमी पसरट आहे. मग जरी मास दोघं कुल्फींचं सेम असलं तरी पण मोमेंट ऑफ इनर्शिया हा वेगळा असेल. म्हणजे आणि रेडियस ऑफ गायरेशन याची जास्त आहे, आणि रेडियस ऑफ गायरेशन जास्त असेल तर एम के स्क्वेअर, केची व्हॅल्यू, मास जरी सेम असेल पण केची व्हॅल्यू चेंज झाल्यामुळे हा प्रॉडक्ट चेंज होतो आणि मोमेंट ऑफ इनर्शिया चेंज होतो. याचा पण आपण एम के स्क्वेअर करून पाहिला तर इथं मास सेम आहे दोघांचं, हा मासने हा मास सेम आहे, पण इथं के ह्या बॉडीचा डिफरंट आहे, म्हणून के चेंज झाला, हा प्रॉडक्ट चेंज होतो, मीन्स ऑब्वियसली द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑल्सो चेंजेस. नाउ आय थॉट दॅट you will understood again. Now आता ह्याचे फिजिकल सिग्निफिकन्स, व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन, फिजिकल सिग्निफिकन्स ऑफ रेडियस ऑफ गायरेशन. तर पहिलं, रेडियस ऑफ गायरेशनवरून काय कळतं आपल्याला, रेडियस ऑफ गायरेशन म्हणजे केची व्हॅल्यू आपल्याला माहिती पडली तर ती बॉडी किती पसरट आहे ॲक्सिस ऑफ रोटेशनपासून, फिरत्या ॲक्सिसपासून, ते आपल्याला माहिती पडते. दुसरी गोष्ट, इफ द पार्टिकल्स ऑफ द बॉडी आर डिस्ट्रीब्युटेड क्लोज टू द ॲक्सिस ऑफ रोटेशन, म्हणजे हे दुसरं एक्झाम्पल दिलं मी तुम्हाला. जर पार्टिकल हे ॲक्सिस ऑफ रोटेशनला क्लोज असतील, क्लोज जवळ असतील, तर क्लोज टू द ॲक्सिस ऑफ रोटेशन द रेडियस ऑफ गायरेशन इज लेस. तर रेडियस ऑफ गायरेशन काय असते, लेस असते, अँड हेन्स एम आय इज ऑल्सो लेस ऑफ सच अ बॉडी. तर अशा बॉडीच्या मोमेंट ऑफ इनर्शिया कमी येतो. समजलं. मग इफ द पार्टिकल्स ऑफ द बॉडी आर सिच्युएटेड क्लोज टू द ॲक्सिस ऑफ रोटेशन देन द रेडियस ऑफ गायरेशन इज लेस अँड ऑब्व्हियसली द मोमेंट ऑफ इनर्शिया इज ऑल्सो लेस. आत्ताच मी तुम्हाला इथं जे समजावलं तेच सांगितलेलं आहे. तर बघा, इफ द पार्टिकल्स, आणि दुसरं, जर जवळ असतील तर मोमेंट ऑफ इनर्शिया कमी येईल. पार्टिकल जवळ असतील तर के लहान, लेस येणार म्हणजे लहान, आणि मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणूनच कमी येणार. पण याच्या ऑपोजिट, जर इफ द पार्टिकल्स आर डिस्ट्रीब्युटेड अवे फ्रॉम द ॲक्सिस ऑफ रोटेशन द के इज मोर, हेन्स द एम आय इज मोर.
के जास्त येतो आणि मोमेंट ऑफ इनर्शियासुद्धा अशा बॉडीच्या जास्त असतो. के जास्त, मोमेंट ऑफ इनर्शिया जास्त. आता पुढचं बघूया आपण. मोमेंट ऑफ इनर्शिया कोणत्या गोष्टींवर डिपेंड करतो किंवा कोणते फॅक्टर्स रेडियस ऑफ गायरेशन कोणावर डिपेंड असतो आणि रेडियस ऑफ गायरेशनवर फॅक्टर्स ॲफेक्टिंग कोणते आहेत. तर डिस्ट्रीब्युशन ऑफ मास ऑफ द बॉडी, म्हणजे बॉडी किती पसरलेली आहे, तिचं मास किती दूरपर फैलावलेलं आहे. दुसरं ॲक्सिस ऑफ रोटेशनची पोझिशन, म्हणजे कोणत्या ठिकाणी ॲक्सिस टाकलेला आहे तुम्ही. आणि दुसरं म्हणजे शेप अँड साईज ऑफ द बॉडी. तीन गोष्टी आहेत. तर रेडियस ऑफ गायरेशन डिपेंड्स ऑन डिस्ट्रीब्युशन ऑफ मास ऑफ द बॉडी. सेकंड फॅक्ट पोझिशन ऑफ ॲक्सिस ऑफ रोटेशन. थर्ड फॅक्ट शेप अँड साईज ऑफ द बॉडी. आता एक इल्युस्ट्रेशन घेऊया आपण किंवा एक छोटीशी अंडरस्टँडिंग आहे. तर आपण 2 ऑब्जेक्ट कन्सिडर करूया. कोणते कोणते बघा. कन्सिडर युनिफॉर्म रिंग अँड युनिफॉर्म डिस्क. बोथ हॅव सेम मास अँड सेम रेडियस. लेट IR and ID be their respective moment of inertias and let KR and KD be their respective radius of gyration. आता रिंग आणि डिस्क डोक्यात घ्या. रिंगमध्ये पोकळ आहे, सगळं काही तिचं मास रिंगचं सर्कम्फरन्सवरती आहे आणि डिस्क हा पूर्ण भरलेला आहे, सपाट चकतीसारखा आहे. दोघांचं मास सेम आहे, रेडियस सेम आहे. मोमेंट ऑफ इनर्शिया डिफरंट असतील. हां बघा, तर रेडियस ऑफ गायरेशन का डिफरंट असतील, तर रेडियस ऑफ गायरेशनसुद्धा डिफरंट आहे. आता रेडियस ऑफ गायरेशन पहिले अगोदर आपण मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग बघूया. त्याचा फॉर्म्युला काय आहे, mr². आत्ताच आपण मागच्या टॉपिकमध्ये पाहिलं. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए युनिफॉर्म रिंग किती होता तो I = mr². आणि ह्याची कंपॅरिझन कोणाशी करायची, mk²शी. कारण आत्ताच आपण याचा फॉर्म्युला पण पाहिला रेडियस ऑफ गायरेशनचा I = mk². इथं R सफिक्स का बरं लावला, तर रिंगसाठी म्हणून R लावला. तर इथं याची कंपॅरिझन म्हणजे रिंगच्या मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला आहे I = mr² आणि त्याची कंपॅरिझन कोणाशी करायची, I = mk². रिंग आहे म्हणून R सफिक्स यूज केलेला आहे. आता इथं m गेट ह्या दोघांची कंपॅरिझन करायची. m गेट्स कॅन्सल्ड. सो व्हॉट इज KR = R. टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड्स, KR = R. म्हणजे रेडियस ऑफ गायरेशन रिंगची किती आली, कॅपिटल R. म्हणजे त्याची जेवढी रेडियस रिंगची होती तेवढीच रेडियस ऑफ गायरेशन रिंगची आली. आता याच्या बघूया डिस्कच्या मोमेंट ऑफ इनर्शिया तर हाफ ऑफ mr² असतो. आपण कालच एक डेरिवेशन पाहिलं. तर मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए डिस्क किती होता, mi ऑफ ए डिस्क हाफ ऑफ mr². मग या हाफ ऑफ mr² ची कंपॅरिझन कोणाशी करायची, mk²शी. आता D म्हणजे डिस्कसाठी आपण सफिक्स यूज करूया, D फॉर डिस्क. इथं पण m गेट्स कॅन्सल्ड. आता टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड्स, सो KD = R. R² स्क्वेअर रूट R येणार, पण 2चं स्क्वेअर रूट निघत नाही किंवा तो अंडर रूटमध्ये असेल, R/√2. आता या दोघांची कंपॅरिझन करा. कोणाची, K फॉर रिंग, रेडियस ऑफ गायरेशन फॉर रिंग अँड रेडियस ऑफ गायरेशन फॉर डिस्क. कोणाची जास्त आहे, तर रिंगची जास्त आहे. कारण हा √2ने डिव्हाइड केल्यावर अजून तो फॅक्टर Rला ती कमी करेल. √2 फॅक्टरमुळे रेडियस ही कमी होणार आहे आणि म्हणून रेडियस ऑफ गायरेशन रिंगची जास्त आहे. म्हणून ह्या दोघांची कंपॅरिझन केली तर रेडियस ऑफ गायरेशन फॉर डिस्क इज लेस. डिस्कची काय आहे, लेस दॅन रेडियस ऑफ गायरेशन ऑफ रिंग. मग ह्याच्यावरून हे माहिती पडलं, डिस्कच्या रेडियस ऑफ गायरेशन कमी आहे आणि रिंगच्या जास्त आहे. याच्यावरून मास डिस्ट्रीब्युशन ऑफ डिस्क इज लेस दॅन मास डिस्ट्रीब्युशन ऑफ रिंग. म्हणजे बघा, डिस्कचं डिस्ट्रीब्युशन ॲक्सिसपासून झालेलं आहे, पूर्ण भरलेलं आहे म्हणून.
आणि रिंगचं मध्ये पोकळ आहे, परंतु त्याचं मास पूर्ण तिकडे दूर सरकलेलं आहे, रिंग लांब गेलेलं आहे ते, म्हणून त्याच्या मास डिस्ट्रीब्युशन रिंगचं जास्त आहे. आणि हेन्स याच्यावरूनच आपण सांगू शकतो मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क इज लेस दॅन मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए रिंग. तर ह्या इल्युस्ट्रेशनवरून पण आपल्याला एक आयडिया येऊन जाते. नाव विल स्टॉप फॉर द नेक्स्ट टॉपिक बिकॉज इट इज व्हेरी बिग इनफ and very important for 4 marks. State and prove the theorem of parallel axis.